विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. 11th स्टँडर्ड मध्ये मुलांचे मार्क जात आहेत आणि मी तुम्हाला या व्हिडिओ लेक्चर मध्ये एकच कन्सेप्ट घेणार आहे की ज्या ठिकाणी मुलांचे मार्क हमखास जात आहेत. मुलांचे कशाला माझ्याही लक्षात ठेवायला ते अवघड जाते बरं का. मग सुरुवात करूया, वेळ घालवायला नको. मला इथं तुम्हाला एक्सप्लेन करायचे आहे जॉमेट्री. ओके, जॉमेट्री. पण मी बिलकुल वेळ लावणार नाही, जास्तीत जास्त तुमचा होमवर्क असणार आहे. ही सगळी जे दिसतायत ना तुम्हाला स्ट्रक्चर इथून इथपर्यंत, याच्यामध्ये लोन पेअर नाहीये. लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन नाहीये. कार्बनकडे 4 इलेक्ट्रॉन आहेत. ऑक्सिजन बरोबर त्याचे बॉन्ड तयार झालेत, लक्षात घ्या. बोरॉनकडे 3 इलेक्ट्रॉन आहेत. 3 क्लोरीन बरोबर त्याचे बॉन्ड तयार झालेले आहेत. मग हे जे सगळं आहे ना, याच्यात लोन पेअर नाहीये. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो, तिथं नीट बघा. इथे तुम्हाला दिसतंय BF3, पण मी लिहिलं NH3. दिसायला सेम दिसतंय, दिसायला सेम वाटतंय, स्ट्रक्चर सेम नसतात. का? नायट्रोजनकडे 5 इलेक्ट्रॉन आहेत. त्यापैकी 3 इलेक्ट्रॉनवर बॉन्ड तयार झाला. 2 उरले ना, मग 2 इलेक्ट्रॉन म्हणजे एक लोन पेअर उरली. त्यावेळेस स्ट्रक्चर वेगळं येणार, हे लक्षात घ्या. मग जरा बघूया तरी इथं स्ट्रक्चर कुठले कुठले आहेत. सगळ्यात महत्वाचं कार्बन डायऑक्साइड. सल्फर डायऑक्साइडचं स्ट्रक्चर कार्बन डायऑक्साइड सारखं येणार नाही. कारण सल्फर डायऑक्साइड मध्ये असा फॉर्म्युला असणार आहे. सल्फरकडे व्हॅलेन्स शेल मध्ये 6 इलेक्ट्रॉन असतात. एका ऑक्सिजनला 2 इलेक्ट्रॉनची गरज आहे. 2 ऑक्सिजनला 4 इलेक्ट्रॉनची गरज आहे. 6 पैकी 4 जरी गेले तर एक लोन पेअर शिल्लक राहते. लोन पेअर असल्यानंतर स्ट्रक्चर वेगळं येणार. ओके, आता सगळ्यात महत्वाचं, लिनियर जॉमेट्री केव्हा येणार? तुम्हाला असं स्ट्रक्चर असल्यावर कार्बन, इकडे एक ऑक्सिजन, इकडे एक ऑक्सिजन, BeBr2, इकडे एक ब्रोमीन, तिकडे एक ब्रोमीन. लोन पेअर नाहीये. लोन पेअर असेल काय करते? पुश करते बरं का. त्यामुळे अँगल बेंड होतो, स्ट्रक्चर बेंड होतं. मग सल्फर डायऑक्साइडला बेंड स्ट्रक्चर येईल का? ओझोनला बेंड स्ट्रक्चर येईल का? येऊ शकतंय. बरं ठीक आहे, इकडे बघा. मग लिनियर कोण आहे? कार्बन डायऑक्साइड. बॉन्ड अँगल किती? 180. जर BF3, BH3, BCl3 अशा स्ट्रक्चर मध्ये तुम्हाला ट्रायगोनल प्लेनर येणार. लोन पेअर नाहीये. CH4, NH4 प्लस SiCl4. कार्बन मध्ये 4 इलेक्ट्रॉन आहेत, 4 बॉन्ड आहेत. नायट्रोजनकडे 5 इलेक्ट्रॉन जरी असले तरी तुम्हाला 4 बॉन्ड आहेत, 1 इलेक्ट्रॉन दिलाय त्यानं. लोन पेअर नाहीये. SiCl4 4 लोन पेअर नाहीये. टेट्राहेड्रल जॉमेट्री. 5 असतील तर ट्रायगोनल बाय पिरॅमिडल. 6 असतील तर ऑक्टाहेड्रल. 4 मध्ये एक वर खाली एक. ओके, ही नावं याच्यावरतीच सीडला प्रश्न असणार आहेत. मग तुम्हाला मेन पॉइंट कुठला लक्षात ठेवायचा आहे? लोन पेअर. लोन पेअर. आता मात्र बघा, लोन पेअर स्टार्ट झाली. सल्फर डायऑक्साइड लोन पेअर मुळे बेंड स्ट्रक्चर होणार. ओझोन लोन पेअर मुळे बेंड होणार स्ट्रक्चर. ओझोनचा बॉन्ड अँगल तुम्ही मला सांगा, पण इथं बॉन्ड अँगल किती आहे बघा. ओके, 119.3 दिलाय. तो 119 लक्षात ठेवा. पॉइंट इकडे तिकडे ऍडजस्ट करून टाका. समजा नसेल तर येते लक्षात. मग मला कळालं सल्फर डायऑक्साइड आणि ओझोन यांचं पेंट स्ट्रक्चर आहे. त्यांच्याकडे एक लोन पेअर आहे आणि बॉन्डिंग पेअर 2 आहेत. AB2E. तर AB3E अमोनिया, NH3. पण इथं ट्रायगोनल पिरॅमिडल स्ट्रक्चर तयार होणार. ट्रायगोनल पिरॅमिडल. ओके, मगाशी काय होतं? ट्रायगोनल प्लेनर. ट्रायगोनल प्लेनर, पण इथं ट्रायगोनल पिरॅमिडल. NH3, PCl3. एक लोन पेअर असेल ट्रायगोनल पिरॅमिडल. लक्षात ठेवाल? ओके, नेक्स्ट क्वेश्चन. H2O बेंड स्ट्रक्चर आहे, पण ऑक्सिजनकडे 6 इलेक्ट्रॉन असतात, हायड्रोजनकडे 2 गेले. मग 2 लोन पेअर शिल्लक आहेत. 2 लोन पेअर शिल्लक आहेत. ऑक्सिजन, मग OF2, H2O, H2S. ही SCl2 लक्षात ठेवा. SCl2 आणि वॉटर बेंड स्ट्रक्चर आहे आणि बॉन्ड अँगल एवढा आहे 104. पण तुम्हाला सांगतो नीट लक्ष द्या, 2-2 लोन पेअर बॉन्ड अँगल अजून कमी झाला. मग अशी 119 होता, आता 104 झाला. लक्षात घ्या. सी सॉ स्ट्रक्चर अगदी इम्पॉर्टंट आहे. सल्फरकडे 6 इलेक्ट्रॉन आहेत, 4 इलेक्ट्रॉनचा बॉन्ड तयार झाला, 2 शिल्लक आहेत म्हणजे लोन पेअर. सी सॉ स्ट्रक्चर तयार झालं. कुठलं स्ट्रक्चर तयार झालं? सी सॉ. हे लक्षात घ्या. ओके, सी सॉ स्ट्रक्चर इम्पॉर्टंट आहे SF4 ला. म्हणजे मी सी सॉ स्ट्रक्चर कुठे वापरू शकतो की एक लोन पेअर आहेत आणि 4 बॉन्ड पेअर आहेत. एक लोन पेअर, 4 बॉन्ड पेअर. सी सॉ स्ट्रक्चर सांगतो, लक्षात घ्या. टी शेप, ClF3, BrF3. मग मला काय करायचंय ते नीट लक्ष द्या.
मी सुरुवातीला तुम्हाला सांगू का, मी असं लिहितो BF3 ट्रायगोनल प्लेनर, NH3 ट्रायगोनल पिरॅमिडल होतं, ट्रायगोनल पिरॅमिडल. पण जर मी इंटर कंपाऊंड घेतले, इंटर हॅलोजन म्हणजे बघा दोन्ही पण हॅलोजन आहेत. मग इथे क्लोरीनकडे 7 इलेक्ट्रॉन आहेत. इकडे झाले 3 इलेक्ट्रॉन, उरले 4. 2 लोन पेअर उरले लक्षात घ्या. मग 2 लोन पेअर असतील, 3 बॉन्ड पेअर असेल तर टी शेप आहे. आणि हे सगळे इंटर हॅलोजन आहेत. इंटर हॅलोजन टी शेप, ट्रायगोनल पिरॅमिडल आणि हे कोण होतं सांगा बघू? ट्रायगोनल प्लेनर. ट्रायगोनल प्लेनर. मी तुम्हाला सांगतो ट्रायगोनल पिरॅमिडल. मी क्रॉस चेक केलं बरं का रे बाळांनो. थांबा. आता नेक्स्ट बघा. पुन्हा इंटर हॅलोजन आहेत. पुन्हा इंटर हॅलोजन आहेत. स्क्वेअर पिरॅमिडल आहे. स्क्वेअर पिरॅमिडल आहे लक्षात घ्या. आणि इथं आहे स्क्वेअर प्लेनर XeF4 स्क्वेअर प्लेनर. मानो किती स्ट्रक्चर आहेत, किती स्ट्रक्चर आहेत, किती लक्षात ठेवायचं आहे. परीक्षेत हमखास येण्यासारखा प्रश्न आहे, पण आपले मार्क जात आहेत. आठवत नाही आपल्याला त्यावेळेस. आता इथं बघा. ClF3 टी शेप्ड आहे. टी शेप्ड आहे. टॉपिक चेंज केलाय मी. टॉपिक दुसऱ्या टॉपिक मध्ये घेतलंय लक्षात घ्या. म्हणजे मी हे ग्रुप 16, 17, 18 मध्ये घेतलंय. क्लोरीन पेंटाक्लोराइड स्क्वेअर पिरॅमिडल आहे. क्लोरीन पेंटाक्लोराइड. ब्रोमीन पेंटाक्लोराइड स्क्वेअर पिरॅमिडल आहे. हे F3 टी शेप्ड आहे आणि ICl लिनियर आहे लक्षात घ्या. ओके ICl2 काय छापलंय इथे दोन्ही ठिकाणी सीएल लिहिले इकडे एका बाजूला सीएल आहे. बरं असू दे काय हरकत नाही. हे जरा XeF4 बघा स्क्वेअर पिरॅमिडल XeOF4 हे कोण आहे क्लोरीन पेंटाक्लोराइड स्क्वेअर पिरॅमिडल म्हणजे या दोघांच्या जॉमेट्री कशी आहेत सेम. तुम्हाला वाटेल झेनॉन झेनॉन तर नोबेल गॅस आहे पण त्याचे कंपाऊंड आहेत. XeF2 लिनियर आहे. XeF4 ओके स्क्वेअर प्लेनर आहे. F6 आता एक काम करू इकडे बघायला नको. 6 असतील तर कसं होईल 4 वर एक खाली हायड्रलच आहे पण लोन पेअर मुळे डिस्टॉर्टेड होणार आहे. ट्रायगोनल पिरॅमिडल आहे लोन पेअर आहे ना नसती तर प्लेनर आलं असतं लक्षात घ्या. मग आता बऱ्यापैकी लक्षात आलंय मग मला सांगा बघू झेनॉनचं कंपाऊंड क्लोरीन पेंटाफ्लोराइड स्क्वेअर पिरॅमिडल XeOF4 उत्तर आहे XeOF4. त्याच्यानंतर पेअर ऑफ मॉलिक्युल हॅव्हिंग सिमिलर शेप सिमिलर मी तुम्हाला सांगतो सिमिलर. इथं हे इंटर हॅलोजन आहे हे इंटर हॅलोजन नाही आहे हे सिमिलर नाही आहे. H2O आणि SCl2 आहे असं वाटतंय लक्षात घ्या. ओके इथं बघा सल्फरकडे 6 इलेक्ट्रॉन 4 गेले एक लोन पेअर अरे पण SO2 आहे NH3 हे सिमिलर नाहीच आहे. H2O आणि SCl2 ह्या दोघांचं स्ट्रक्चर सेम आहे असं वाटतंय. H2O लक्षात घ्या. H2O आणि SCl2 बेन स्ट्रक्चर आहे. कसं स्ट्रक्चर आहे बेन म्हणजे तुम्हाला नाही स्ट्रक्चर करावं लागणार आहे. फायनल रिव्हिजन पुन्हा बघावी लागणार आहे लक्षात घ्या. ओके इथं काय बघा इक्वल नंबर ऑफ लोन पेअर हे लोन पेअर एक काढा जमलं पाहिजे लक्षात घ्या. आयोडीनकडे 7 इलेक्ट्रॉन आहेत. क्लोरीनकडे एक गेला 6 उरले म्हणजे 3 लोन पेअर आहेत. इथं 3 लोन पेअर शक्यच नाहीये. आयोडीनकडे 7 इलेक्ट्रॉन आहेत 7 बॉन्ड झाले. एकच उरलाय लोन पेअरच नाहीये समजलं संपला विषय. बरोबर ना बाळांनो बरोबर 7चे 7 झाले तिथे ना. क्लोरीनकडे 7 इलेक्ट्रॉन आहेत 3 गेले 4 2 लोन पेअर. झेनॉनकडे 8 आहेत 2 गेले 6 उरले 3 लोन पेअर. ब्रोमीनकडे 7 आहेत 7 पैकी 5 गेले 1 लोन पेअर. झेनॉनकडे 8 आहेत 8 पैकी 6 झालं 2 उरले 1 म्हणजे हे बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला लोन पेअर एक काढता आली पाहिजे. तुम्हाला काय काढता आलं पाहिजे लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन हे लक्षात घ्या. बरं आता इथं बघा +3 आता सांगू का रे तुम्हाला +3 याचा अर्थ 3 बॉन्ड आहेत. 3 बॉन्ड आहेत म्हणजे स्क्वेअर प्लेनर कसं येईल 3 बॉन्ड आहे स्क्वेअर पिरॅमिडल कसं येईल 3 बॉन्ड आहेत टेट्राहेड्रल कसं येईल तर बेंट टी शेप येणार आणि हे बरोबर आहे. बेंट टी शेप हे बरोबर आहे. ओके चला नेक्स्ट म्हणूया आपण आता झेनॉन कन्सिस्ट 1 लोन पेअर झेनॉनकडे 8 इलेक्ट्रॉन आहेत 8 पैकी 4 गेले 4 उरले 2 लोन पेअर. इथं इथं जरा मगाचं आहे तुम्ही बघा लक्षात घ्या ही बी मगाचं आहे मी सांगतो. झेनॉनकडे 8 इलेक्ट्रॉन आहेत 2 गेले 6 उरले 3 लोन पेअर आहेत. ओके बर ऑक्सिजनला 2 इलेक्ट्रॉन लागणार आहेत फ्लोरिनला 2 लागणार आहेत. झेनॉनकडे 8 इलेक्ट्रॉन आहेत 8 पैकी 4 गेले 4 उरले 2 लोन पेअर. फ्लोरिनला 4 इलेक्ट्रॉन ऑक्सिजनला 2 6 इलेक्ट्रॉन लागले झेनॉनकडे 8 आहेत 8 पैकी 6 गेले 2 उरले 1 लोन पेअर. मग उत्तर मिळालेलं आहे. मग बाळांनो तुम्हाला लोन पेअर विचारतील तुम्हाला स्ट्रक्चर्स विचारतील नॉट टेट्राहेड्रल CH4 टेट्राहेड्रल आहे NH4 टेट्राहेड्रल आहे हे सुद्धा टेट्रा कारण त्याच्याकडे लोन पेअर नाहीये ना इथं लोन पेअर आहे सल्फरकडं
म्हणजे तुम्हाला व्हॅलेन्स शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत हे माहिती पाहिजे. त्यातले बॉन्ड किती झाले, उरले किती हे लक्षात ठेवता आलं पाहिजे. मग इथं आपलं केमिकल बॉन्डिंग पण झालंय. ग्रुप 16, 17, 18 पण असे जॉमेट्री दिलेत. ऑक्झो ॲसिड ऑफ सल्फर म्हणूया आपण. तिथं पण जॉमेट्रीज आहेत. तिथं पण स्ट्रक्चर्स वेगळे आहेत. ऑक्झो ॲसिड ऑफ क्लोरीन आहे. ऑक्झो ॲसिड ऑफ आणखीन कुठला आहे का फ्लोरीन वगैरे बघा आणि हे क्वेश्चन्स जरा वेगळ्या रीतीनं करा. आता मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगतोय लक्षात घ्या. की तुम्हाला हे असलेच प्रश्न करायचे जिथे तुमचे मार्क जात आहेत. याचीच रिव्हिजन करायची आहे. आता मी तुम्हाला क्लिअरली सांगतो. तुम्हाला 11th स्टँडर्ड मधलं ग्रुप 1-2 एलिमेंट मधले युजेस आणि रिएक्शन्स करायचे सोपं आहे. एकदा वाचून पण होईल लक्षात घ्या एकदा. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो तिथं न्यूमेरिकल्स आहेत. फॉर्मल चार्ज खूप सोपं आहे. फॉर्मल चार्ज सारखे न्यूमेरिकल्स आहेत ते तुम्ही करा. तुम्हाला स्ट्रक्चर ऑफ ॲटम ॲट एनी कॉस्ट करायचं आहे. कारण ते 12th स्टँडर्ड मध्ये पण आहे. याच्यावरती प्रश्न असतोच रे, असतोच. मग तुम्ही पहिल्यांदा हे जॉमेट्रीचे पार्ट परफेक्ट करा. नंतर मी हे सांगतोय असे पॉइंट तुम्ही 11th ला प्रॉपर रिवाइज करा. ऑल द बेस्ट.